अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अनुदानित शाळांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती प्रस्तावासाठी शाळा प्रणाली अनिवार्य 1 मे 2026 पासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू. 18 मे 2026 समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील अनुदानित माध्यमिक, प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती तसेच अनुषंगिक प्रस्तावाच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता सेवानिवृत्तीविषयक सर्व प्रस्ताव शाला प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने महालेखाकार कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश शिक्षण संचालनालयाकडून एप्रिल 2026 जारी करण्यात आले असून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण निरीक्षक तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ई गव्हर्नन्स अंतर्गत मोठे पाऊल. शिक्षण विभागाने ई गव्हर्नन्स उपक्रमांतर्गत माहिती व तंत्रज्ञान सेवाचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी विविध डिजिटल पोर्टल विकसित केले आहेत. शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक कामकाजात पारदर्शकता, वेग आणि अचूकता आणण्यासाठी शाला प्रणाली आधीपासून वापरत आहे. आता त्याच प्रणालीद्वारे सेवानिवृत्तीची प्रकरणेही हाताळली जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे सेवानिवृत्तीविषयक प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रस्ताव हरविणे, विलंब होणे, कागदपत्राची पुनरावृत्ती ह्यासारख्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे. 1 मे 2026 पासून ऑनलाईन सादरीकरण अनिवार्य. शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की दिनांक 1 मे 2026 पासून महालेखाकार मुंबई तसेच नागपूर कार्यालयाकडे पाठवण्यात येणारे सेवानिवृत्ती व अनुषंगिक प्रस्ताव शाला प्रणालीमार्फत ऑनलाईन स्वरूपात सादर करणे आवश्यक राहील. तथापि सुरुवातीच्या टप्प्यात ऑनलाईन प्रक्रियेसोबतच विद्यमान ऑफलाईन पद्धतीनेही प्रस्ताव सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कार्यालयांना संक्रमण काळात अडचण येऊ नये यासाठी दुहेरी पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. तांत्रिक अडचणीसाठी MAITशी संपर्क. सेवानिवृत्तीची प्रकरणे शाला प्रणालीवर अपलोड करताना उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणीसाठी संबंधित कार्यालयांनी MAIT मुंबई यांच्याशी संपर्क साधावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहेत. यापुढे सर्व सेवानिवृत्तीविषयक प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपातच सादर करणे बंधनकारक राहणार असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आवश्यक तयारी करून प्रणालीचा वापर प्रभावीपणे करावा असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. पारदर्शकता आणि गती वाढणार. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ह्या निर्णयामुळे शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती प्रकरणाचा निपटारा अधिक जलद होईल. प्रस्तावांच्या स्थितीवर ऑनलाईन देखरेख ठेवता येणार असल्याने अनावश्यक विलंब टाळता येईल. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर आर्थिक लाभ वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. राज्य शासनाच्या डिजिटल प्रशासन धोरणाला चालना देणारा हा निर्णय शिक्षण विभागातील कामकाज अधिक आधुनिक आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पत्र पाहूया. 11 मे 2026 महत्त्वपूर्ण परिपत्रक. आता सेवानिवृत्तीचे प्रस्ताव ऑनलाईन. महत्त्वपूर्ण थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण परिपत्रक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करा.